हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना, असं कोणतं नातं असतं सांगा पाहू? तर हो, नवरा बायकोचं नातं, ज्यांना एकमेकांशिवाय करमतही नाही आणि एकमेकांजवळ असल्यावर जमतही नाही, अशी गोष्ट आहे नवरा बायकोच्या नात्याची. आता ही दिवाळी सण आलेला आहे. दिवाळी सणामध्ये अनेक गोष्टींचं आपण म्हणजे साजऱ्या करत असतो. प्रत्येक दिवस हे वेगवेगळ्या पूजा, वेगवेगळ्या सेवा घेऊन आलेला असतो. प्रत्येक दिवसात आपण वेगवेगळ्या गोष्टींना महत्त्व दिलेलं आहे. सुरुवातच आपण वसुबारसपासून करत असतो, गाईच्या पूजनाने, आणि मग नंतर असते लक्ष्मीपूजन, देवी देवतांची पूजा, सेवा, त्यानंतर पाडवा आणि मग भाऊबीज. अशा पद्धतीने या सणाचे एक व्यवस्थित आणि छान अशी रचना केलेली आहे. तर यामध्ये दीपावली पाडवा म्हणजे याला बलिप्रतिपदाही म्हटलं जातं. या दिवशी वहीपूजनही केलं जातं. जे व्यावसायिक लोक आहे, बिझनेसमॅन लोक आहे, हे या दिवशी चोपडा पूजन करता, वहीपूजन करता. या दिवसापासूनच त्यांचं नवीन वर्ष हे व्यवहाराचं चालू होत असतं. तर आपणही आपल्या घरामध्ये या दिवशी वहीपूजन, आपण ज्या वहीमध्ये किंवा डायरीमध्ये काही आपलं बजेट लिहत असणार, आपल्या घराचं काही आपण नोट करत असणार की आपला हा खर्च झाला तो, अशी खर्चाची वहीचं पूजन आपण या दिवशी केलं पाहिजे. तर या दिवसाला असं महत्त्व आहे. त्याचबरोबर या दिवशी अभ्यंग स्नान देखील केलं जातं. तर दिवाळीच्या प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा आहे. प्रत्येक दिवशी अभ्यंग स्नान करा, तर तुम्हाला छान अशी अनुभूती येते. मन आणि त्वचाही तजेलदार होते आणि त्वचेला सौंदर्य प्राप्त होतं. म्हणून अभ्यंग स्नान केल्यानंतर खूप छान असं फिलिंग येतं, दैविक फिलिंग येतं. तर नक्कीच तुम्ही अभ्यंग स्नानाचा लाभ पूर्ण दिवाळीभर घ्या. तर आपण दिवाळी पाडव्याबद्दल बोलत होतो. तर पाडवा हा बलिप्रतिपदा म्हणूनही ओळखला जातो. तर 3.5 मुहूर्तांपैकी अर्धा असा मुहूर्त हा पाडवा म्हणून ओळखला जातो. तर याला खूप महत्त्व आहे. या दिवशी बरेचसे लोक खरेदी करतात. सोनं चांदी, आपल्याला काय खरेदी करायचे, नवीन वस्तू या दिवशी केली जाते. तर बलिप्रतिपदा या दिवशी दिवाळी पाडवा आपण साजरा करतो. पाडवा म्हणजे या दिवशी पत्नी ही पतीला ओवाळत असते. तर का ओवाळते पत्नी पतीला का ओवाळते, कशामुळे ही प्रथा पडली असेल? तर याच्या मागेही एक कहाणी आहे. तर बळी नावाचा राजा होता, तुम्हाला माहिती आहे की त्याला खूप शक्ती प्राप्त होती. त्याला तो दानशूर होता, खूप चांगला होता तो एक राजा म्हणून, प्रजाहितदक्ष राजा होता तो. पण त्याला अहंकार झाला की माझ्याकडे इतकं आहे सगळं, की मी इतका मोठा दानशूर आहे, माझ्यासारखा कोणीच नाही असं त्याला वाटायला लागलं. मग तेव्हा भगवान विष्णूंनी वामन देवाचं रूप घेतलं आणि त्याच्याकडे आले आणि त्याच्याकडे 3 पावलं जमीन मागितली. तेव्हा त्याला वाटलं 3 पावलं जमीन म्हणजे काहीच नाही आहे. त्याने लगेच होकार दिला आणि ती दान दिली. मग तेव्हा वामन देवांनी 1 पाऊल ठेवलं, पृथ्वी व्यापली गेली. 2 पावलं ठेवले, त्याच्यात स्वर्ग नर्क व्यापला गेला. 3रं पाऊल ठेवायला त्यांना जागाच उरली नाही. तेव्हा मग बळीराजाचा अहंकार हा नष्ट झाला. तेव्हा त्याने सांगितलं की 3रं पाऊल तुम्ही माझ्या डोक्यावर ठेवा. तेव्हा वामनदेवांनी त्यांच्या डोक्यावरती पाऊल ठेवलं आणि अशा पद्धतीने त्यांनी बळीराजाचा अहंकार नष्ट केला. आणि मग हे सगळं कर्तृत्व बघून भगवान विष्णूंचं माता लक्ष्मी ह्या खूप प्रसन्न झाल्या. त्यांना त्यांचा अभिमान वाटला आणि त्यांनी तेव्हा भगवान विष्णूंचे चरणकमल धुतले, त्यांचं औक्षण केलं. आणि मग त्याच्यानंतर भगवान विष्णूने त्यांना एक भेटवस्तू दिल्या. हिरे, माणिक, मोती, त्यांच्याकडे जे असेल ते सागरी समुद्रातील जे पण मौल्यवान वस्तू असतात त्या सगळ्या भेटवस्तू त्यांनी माता लक्ष्मीला दिल्या. आणि अशा प्रकारे बळीराजाची आठवण म्हणून आपण हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा करतो. आणि माता लक्ष्मींनी भगवान विष्णूंना ओवाळलं होतं म्हणून या दिवशी प्रत्येक पत्नी ही आपल्या पतीला ओवाळत असते आणि पती हा तिला भेटवस्तू देत असतो. आणि मग पत्नी त्याला गोडधोड खाऊ घालते आणि त्यानंतर भाऊबीजेसाठी आपल्या माहेरी जात असते. तर अशा प्रकारे दिवाळी पाडवा आपण साजरा करत असतो. तर दिवाळी पाडवा हा पती पत्नीच्या नात्याला म्हणजे एक नवीन वळण देण्याचा सण आहे. या दिवशी नवरा बायकोंचं नातं हे वृद्धिंगत व्हायला मदत होते. कारण की नवरा बायकोंचं नातं हे असं असतं, क्षणिक चांगलं, क्षणिक वाईट, कधी कसा मूड असतो, कधी कसा मूड असतो, हे तू मे ह्या नात्यामध्ये आहेच, आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळा असे छोटे छोटे सण जे येतात ना, ते आपल्या नात्याला दृढ करत असतात. आपल्या नात्यामधला विश्वास जो आहे तो वाढवत असतात, प्रेम वाढवत असतात. ओलावा, गोडवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या नात्यामधल्या ह्या छोट्या छोट्या ज्या रूढी परंपरा आहेत ना, त्याच्याने वाढत असतात. त्याच्यामुळे हे छोटे छोटे सण आपल्याला आनंद देऊन जातात, पुन्हा आपल्याला एक नवजीवन देऊन जातात, एक पुन्हा आपल्या नात्याला वळण देऊन जातात. म्हणून आपण नेहमी एकमेकांच्या नात्याचा सन्मान केला पाहिजे. पती पत्नींनी एकमेकांचा आदर करावा, त्यांनी एकमेकांना समजून घ्यावं. कुणीही कोणाला गृहीत धरू नये की हिने हे केलंच पाहिजे, त्याने ते केलंच पाहिजे, असं कधीही नको.
नेहमी एक समान आदर एकमेकांना या नात्यामध्ये द्या. तुमचे कधीही भांडण होणार नाही. एकमेकांचे मतं विचारात घ्या. कम्युनिकेशन करा. कम्युनिकेशन हे खूप महत्त्वाचं आहे. एकमेकांना समजून घ्या. कधीही कोणाला एकदम दोष देऊ नका. एकदम कोणावर काही आरोप करू नका. विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्टीत बाहेर घरात पतीने पतीचा आणि पत्नीने पतीचा सन्मान केलाच पाहिजे. एकमेकांना आपण आदर दिलाच पाहिजे. आता तर पहिल्यासारखी कंडिशन नाही आहे. आता तर स्त्रिया देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कामं करण्यासाठी बाहेर जातात. त्याच्यामुळे आता दोघांना समसमान महत्त्व आहे या समाजामध्ये. त्याच्यामुळे आपण दोघांनी एकमेकांच्या नात्यांचा सन्मान करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि दिवाळी पाडव्याच्या दिवशी प्रत्येक पतीने आपल्या पत्नीसाठी छानसं गिफ्ट देणं म्हणजे तिला आपण खुश करत असतो. तिच्या मनातले जे पण क्लेश द्वेष आपल्याविषयी काहीही भावना असतील त्या पटकन मिटत असतात. आणि पत्नी ही अशीच असते, ती पटकन रागवते पण आणि पटकन मनवली पण जाते. त्याच्यामुळे तिला जास्त वेळ रागात न ठेवता तिला जर तुम्ही 2 शब्द प्रेमाने बोलला, तिला समजून घेतलं, तिच्यावरचा लोड, तिच्यावरची जी कामं, ती सगळ्या गोष्टी तुम्ही समजले, तिच्या कामांची प्रशंसा केली, तिला खरंच म्हटलं की हो तू खूप करते, इतकं जरी बोललं तरी तिला खूप छान वाटतं. कारण की तिने आपल्या संसाराचं जे घरातलं जे असतं ते तिच्यावरती आपण टाकलेलं असतं. मुलांचा अभ्यास, मुलांची शाळा, घरातली कामं, आपलं जेवण, कुणाचं येणं जाणं, ह्या सगळ्या गोष्टी ती करत असते. आणि तिच्यासाठी आपण फक्त 2 प्रेमाचे शब्द बोलले, तिला अशा छोट्या छोट्या इव्हेंट्सवरती गिफ्ट दिलं, काही भेटवस्तू दिलं तरी ती खुश होत असते. आणि आपली कामं, आपल्या घरातल्या जबाबदाऱ्या ती प्रेमाने उचलत असते. त्याच्यामुळे प्रत्येक पतीचं कर्तव्य आहे पत्नीला खुश ठेवणं. कारण ती परक्याच्या घरातून आपल्या घरात आलेली असते आणि आपल्या घरामध्ये तिला कुठलीही कमी पडू नये, प्रेमाची कमी पडू नये, तिच्या आईवडिलांची तिला आठवण येऊ नये, हे एका पतीचंच कर्तव्य आहे. त्याचप्रकारे पत्नीचं देखील आपल्या पतीला खुश ठेवण्याचं कर्तव्य आहे. त्याला समजून घेण्याचं, त्याला आदर देण्याचं कर्तव्य आहे. तिने पाडव्याच्या दिवशी पतीला ओवाळावं आणि त्याच्या यशकीर्तीसाठी, आयु आरोग्यासाठी देवाजवळ प्रार्थना करावी. त्याचप्रकारे या दिवशी आपण जे औक्षण करतो ते नॉर्मल असतं. फक्त यामध्ये आपल्याला 2 कणकेचे दिवे घ्यायचे आहे आणि 2 मुटके घ्यायचे आहे. आणि ते जी कणकेचे दिवे बनवताना आपण कणिक भिजतो ना, त्यामध्ये थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे आणि मग ते एकमुखी 2 दिवे बनवायचे आहे. एकमुखी 2 दिवे बनवायचे आणि 2 मुटके बनवायचे आणि त्याच्याने आपल्या पतीला आपल्याला ओवाळायचं असतं. आणि एखादी सुपारी आपल्या ताटात हवी आणि त्याला सोन्याचा एखादी दागिना लावून आपण त्यांच्या माथ्यावरती ते लावत असतो आणि त्याच्याने आपण त्यांना ओवाळत असतो. सर्वात आधी त्यांचे आपल्याला पाय धुवायचे. त्याच्यानंतर पाय धुतल्यानंतर हळदी कुंकू त्यांच्या पायांना लावून त्यांचं पूजा करायची. त्यानंतर आपण त्यांचं औक्षण करायचं असतं आणि मग त्यांना गोडाधोडाचं खाऊ घालायचं. आणि मग दुसऱ्या दिवशी माहेरी जाण्यासाठी त्यांच्याकडनं आपल्याला म्हणजे आपण जाऊ शकतो. आपण त्यांच्याकडनं परमिशन घेतो आणि मग आपण आपल्या माहेरी जायला पत्नी ही फ्री होते. अशा प्रकारे दिवाळीचा सण हा वसुबारसपासून चालू होऊन तो भाऊबीजेपर्यंत शेवट त्याचा होतो. भाऊबीजेचा शेवटचा दिवस असतो. तर पाडवा हा खूप महत्त्वाचा आहे. नात्याला वृद्धिंगत करण्याचा, नात्यातील प्रेम वाढवण्याचा क्षण आहे. तर पती पत्नीने हा क्षण मिस करू नये. छान याचं सेलिब्रेशन करावं. ही कहाणी ही डोक्यात ठेवावी आणि आपल्या पतीसाठी देवाजवळ चांगली प्रार्थना करा. आणि पत्नीलाही पतीने खुश ठेवा, ही त्याचीही जबाबदारी आहे. दोघांची एकमेकांविषयी प्रॉपर जबाबदारी आहे. तर दोघांनी एकमेकांना कॉपरेशन केलं, कम्युनिकेशन केलं तर नक्कीच सुखाचा संसार होतो. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा भेटू अशाच नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.